नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सोनजाम तालुका दिंडोरी येथील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये शासकीय पोषण आहारामध्ये अमृत सरड्या किंवा पाल तत्सम प्रकारचा प्राणी आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. हे असं चांगलं द्यायला पाहिजे ना, आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. ओके, निश्चितच या ठिकाणी जे काही लाभार्थी आहे असा पोषण आहार जर दिलाच तर अशा ज्या कंपन्यांनी त्या पोषण आहाराच्या ज्या काही पॅकिंग केलेल्या आहेत अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्यांच्यावरती उचित स्वरूपाची कारवाई करून अशा पोषण आहार वितरित करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं आणि छोट्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्याच्या दृष्टीनं शासनाने प्रयत्न करावेत. सोनजाम येथील अंगणवाडी क्रमांक 1 या ठिकाणी शासकीय जो काही पोषण आहार असतो तो दिनांक 3/10/2024 रोजी या ठिकाणी उपलब्ध झाला आणि तदनंतर THR नुसार त्याचा जो काही वाटप दिनांक आहे तो 27/10/2024 रोजी कुमार देवान रवींद्र बुवा यांना हा पोषण आहार वाटप करण्यात आला. परंतु तो सदर पोषण आहार हा काल रोजी 25/11/2024 रोजी त्यांच्या कुटुंबातील बाळाच्या आजीनं तो खोलले असता त्यामध्ये प्रामुख्याने एक सडलेला उंदीर आणि अजूनही त्याचे काही अंशेष या ठिकाणी आपल्याला दिसून येत असून असा हा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार जर बाळांना जर दिला तर त्यांचं भवितव्य काय असेल याची आपण वरिष्ठ स्तरावरती नोंद घेऊन याची चौकशी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आजी, तुम्ही काय सांगाल की हा पोषण आहार तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काल खोलल्या कात्रीनं कापल्यानंतर त्यातनं काय निघाला? ते कात्रीन कापलं ना, असं ओतलं तर असं वास यायला लागलं त्याचा. घाणेरडा. घाण वास यायला लागलं. मी तसं धरलं आणि ठेवून दिलं बाजूला. घाण वास येत होता त्याचा. आणि त्यात जे काही उंदीर तुम्ही म्हणताय तो होता तर तो कुठे येतात? उतरून संचीला ठेवून दिलं. आता म्हणलं घाण येते काय ठेवाय म्हणून बाहेर ठेवून दिलं ना. परंतु त्या पोषण आहारामध्ये उग्र वास आणि त्याचे काही अंशेष आपल्याला दिसत आहेत का? वास येतो ना अजून बी. काय अर्धी पिशी तशीच आहे, आपण अर्धी वतली ना अर्धी तशीच आहे. असू द्या ते तसंच असू द्या. ओके, मग तुम्हाला यावरती असा हा पोषण आहार जर सरकारने आपल्या बाळांना दिला तर आपल्या बाळांचं भवितव्य पुढील काय असेल? आम्हाला असं द्यायला पाहिजे, दुसरं असं काहीतरी द्यायला पाहिजे. या गोष्टीचा सोनजाम येथील सरपंच प्रभाकर जाधव यांनी पाठपुरावा केला असून गावातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सदरच्या घटनेचे व्हिडिओ प्रभाकर जाधव यांनी पाठवले असून त्यांनी सांगितले की सोनजाम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक 1 या अंगणवाडीला पोषण आहार दिनांक 3/10/2024 रोजी डिस्पॅच कंपनीतनं झाला, परंतु तो आमच्या अंगणवाडीला दिनांक 26/10/2024 रोजी उपलब्ध झाला आणि लागलीच उपलब्ध झाल्याच्या नंतर तोच पोषण आहार दिनांक 27/10/2024 रोजी आमच्या पालकांकडे कुमार देवान रवींद्र बुवा यांच्या पालकांकडे तो दिला गेला आणि त्यानंतर तो दिनांक 25/11/2024 रोजी ती बॅग ज्यावेळेस ओपन केली आणि सुपामध्ये ज्यावेळेस ती टाकल्या गेली त्यामधनं अतिशय उग्र स्वरूपाचा वास, दुर्गंधी आणि त्यामधनं उंदराचे वाळलेल्या अवस्थेत असलेले अवशेष त्या ठिकाणी बघावयास मिळाले. आणि अशा पद्धतीचा जर पोषण आहार आपण जर आपल्या पाल्यांना किंवा या नवीन पिढीला जर आपण देणार असू तर त्यांचं येणारं पुढील भवितव्य कसं धोक्यात आहे हे आपल्याला आजच्या या बॅगवरून आपल्याला दिसून येतं. परंतु यासाठी मी जे काही यंत्रणा आहेत, पुरवठा विभागाच्या असतील, बालकल्याणच्या असतील, यांना मी सांगू इच्छितो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये संबंधित कंपनीवरती किंवा संबंधित वितरण व्यवस्थेवरती जर आपण अतिशय कडक स्वरूपाचे गुन्हे नोंद करून आणि त्या कंपनीला तुम्ही काळ्या यादीमध्ये जर येणाऱ्या 2 दिवसात जर नाही टाकलं तर मी संबंध जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रभर याचं
उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन छेडू आणि शिवसेना स्टाईलनं याला उत्तर देऊ, याची आपण खबरदारी घ्यावी, हीच एक प्रशासनास विनंती. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती हे ग्रामीण भागातील जनतेचे नेतृत्व करतात आणि ग्रामीण भागातील शासकीय यंत्रणा काम करत असते त्यावरती अंकुश ठेवण्याचे काम जिल्ह्यात राज्यात 3 टायर सिस्टीम मधून होते. परंतु गेल्या 2 वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आमदारांना प्रत्येक गावात अंगणवाडी असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जनकल्याणाच्या शासनाच्या इतर योजना असतील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळ मिळत नाहीये. म्हणून या प्रकारचे विष बाधित अन्न ग्रामीण भागातील लहान मुलांना, बालकांना मिळते. याचा पण विचार होणे काळाची गरज आहे. म्हणून लवकरात लवकर निवडणुका घेऊन ग्रामीण भागातील लोकांना न्याय द्यावा. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.